नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल विजय क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट बघा इथे मिळत आहे मित्रांनो। महसूल व वन विभागातर्फे एक प्रसिद्धीपत्रक 15/1/2024 म्हणजे आजच्या दिवशी जे आहे हे प्रसिद्धीपत्रक इथे जारी करण्यात आलेलं आहे मित्रांनो। तर नेमका प्रसिद्धीपत्रकाचा विषय इथे तुम्ही बघू शकता की महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत गुणांचे सामान्यीकरण नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत। तर नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक इथे जारी करण्यात आलेलं आहे। तर पहा मित्रांनो, गुणवत्ता यादी लागली तेव्हापासून जे आहे गुणवत्ता यादीवरती खूप सारे आरोप प्रत्यारोप होत आहेत मित्रांनो। आणि नॉर्मलायझेशनमुळे जे आहे विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 200च्या वरती गेलेलं आहे। त्या संदर्भात जे आहे शासनावरती आणि डिपार्टमेंटवरती जे आहे हे जी कंपनी आहे यावरती खूप सारे इथे आरोप होत होते नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत। आणि याला सडेतोड उत्तर देण्यासाठी जे आहे महसूल व वन विभागातर्फे येथे प्रसिद्धीपत्रक इथे जारी करण्यात आलेलं आहे। तर पहा मित्रांनो, या प्रसिद्धीपत्रकामध्ये तुम्ही इथे बघू शकता यांनी काय म्हटलेलं आहे। तर पहा 5/1/2024 रोजी तलाठी भरती 2023 परीक्षेतील परीक्षार्थींची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी, सामान्यीकृत गुण, नॉर्मलायझेशन स्कोर प्रसिद्ध करण्यात आले आहे व सामान्यीकरण प्रक्रियेमध्ये सांख्यिकी सूत्र या संकेतस्थळावर 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। या इंग्रजी सांख्यिकी सूत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या चिन्हाचा मराठी अर्थ, गुणांक वाढ व गुणांक घट कशी होते हे दर्शवणारे उदाहरण यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर पहा मित्रांनो, जे खूप सारे विद्यार्थ्यांची उमेदवारांचे ते प्रश्न होते की त्यांच्या गुणांमध्ये वाढ झालेली आहे किंवा घट झालेली आहे। तर त्यासोबतचे एक उदाहरण बघा, यांनी या फॉर्म्युलामध्ये जो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला सूत्र यामध्ये यूज केलेला आहे तर ते इथे दिलेलं आहे या PDF या प्रसिद्धीपत्रकामध्ये। तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे। तर बघा, गुणांकन वाढ दर्शविणारे उदाहरणामध्ये अवघड सत्रातील सरासरीची माहिती घेण्यात आली आहे। तर गुणांकन घट दर्शवणाऱ्या उदाहरणामध्ये सोप्या सत्रातील सरासरीची माहिती घेण्यात आली आहे व उर्वरित 3 चिन्हाची माहिती सर्व सत्रातील सरासरींची बाबतची असल्याने दोन्ही उदाहरणात सारखी आहे। तसेच उमेदवारास 120 गुण मूळ गुण मिळाल्याचे समजण्यात आले आहे। तर पहा मित्रांनो, येथे जे आहे यांनी उदाहरण बघा इथे दिलेलं आहे, तुम्ही उदाहरण इथे बघू शकता। तर बघा इथे दिलेलं आहे की एखाद्या सत्रातील उमेदवारांचे सामान्यीकृत गुण जे आहेत 148.28 भरले आणि बघा 56 सत्रामध्ये जे सर्वाधिक गुण मिळालेले 0.1% उमेदवारांच्या गुणांची सरासरी गुणसंख्या 180.10 आणि 8,64,960 उमेदवारांना मिळालेल्या एकूण गुणांची सरासरी व गुणांपासूनची तफावत यांची बेरीज 126.72। आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता येथे जे आहे बघा हे साईडला जे आहे लेफ्ट साईडला हे जे सिम्बॉल दर्शवले आहे मित्रांनो, याचा अर्थ असा की जे फॉर्म्युला जे आता यूज करणार आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये बघा हे जे चिन्ह वापरून बघा या फॉर्म्युलामध्ये आपल्याला जे अंक यांनी दिलेले आहेत हे ते पुट करायचे आहेत। तर पहा या फॉर्म्युलामध्ये तुम्ही इथे बघू शकता की हे जे सामान्यीकरणाच्या नॉर्मलायझेशन प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेले सूत्र बघा इथे तुम्ही। आणि या सूत्रामध्ये ह्या ज्या व्हॅल्यू आपण काढल्या होत्या तर बघा त्या व्हॅल्यू इथे आपण पुट केल्या आणि पुट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपलं जे फायनल उत्तर आहे ते नॉर्मलायझेशनचा जो स्कोर आहे तो आपला येत आहे 148.28। अशा प्रकारे जे आहे उमेदवारास एकूण सामान्यीकृत गुण 148.28 इथे मिळालेले आहेत। आणि त्यासोबतच तुम्ही येथे बघू शकता की कशा प्रकारे दुसऱ्या उदाहरणामध्ये की गुणांची घट येथे झालेली आहे। तर अशा प्रकारे जे आहे याबाबत हे प्रसिद्धीपत्रक इथे जारी करण्यात आलेलं आहे शासनामार्फत। तर पहा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। व्हिडिओ थांबूया, येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।